नमस्कार. आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी शेअर करत आहे. ती आहे पालक आलू चीज पराठा. पालक तर खूपच हेल्दी असते शरीरासाठी आपल्या, पण आजकालच्या मुलांना पालकची भाजीच आवडत नाही. म्हणून आपण अशी पालकची नवीन रेसिपी करून आपण मुलांना नाश्त्यासाठी पण देऊ शकतो टिफिनमध्ये. तर चला आता आपण रेसिपी स्टार्ट करायला घेऊया. आता आपण पॅनमध्ये पाणी टाकून त्याला एक उकळ आली की त्याच्यामध्ये पालक टाकून घ्यायची आणि पालक शिजवून घ्यायची. पालक शिजून झाल्याच्या नंतर एका भांड्यामध्ये थंड पाणी घेऊन त्या भांड्यात आपण पालक काढून घ्यायची. थंड पाण्यात पालक टाकल्याने पालकचा कलर चेंज होत नाही, हिरवागारच कलर राहतो त्याचा. आता आपण मिक्सरमध्ये पालकची पेस्ट करून घेऊया. त्याच्यामध्ये 1 चमची हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट पण टाकूया आणि हे सगळं मिश्रण एकत्र वाटून घेऊया. पराठा करताना जे पीठ लागणार आहे ते आपलं गव्हाचं पीठ यूज करणार आहोत. 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे पालकची ती टाकून घेऊया. ती पालकची पेस्ट आपण पूर्ण मिक्स करून घ्यायची गव्हाच्या पिठामध्ये. त्याच्यानंतर 1 चमचा धणे जिरं पावडर आणि चवीनुसार लागणारे मीठ हे टाकून आपण पीठ पूर्ण बांधून घ्यायचं आहे छानपैकी. पालकची जी पेस्ट आहे त्याच्यामध्येच आपल्याला पीठ बांधायचं आहे. नंतर मग लागेल एवढंच पाणी थोडं थोडं टाकून पीठ पूर्ण मळून घ्यायचं आहे. थोडेसे तेल घेऊन पीठ आपण परत छानपैकी मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपण 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून देऊया. आता आपण पराठ्याचं स्टफिंग करायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी उकडून बटाटे किसून घेतलेले आहेत. 5-6 बटाटे आहेत मोठ्या आकाराचे. त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसण अद्रकची पेस्ट टाकली आहे. लाल मसाला 1 चमची, धणे जिरे पावडर 1 चमची, 1 चमची आमचूर पावडर. टेस्टला छान लागते आमचूर पावडर टाकल्यामुळे. चवीनुसार मीठ घ्यायचं 1 चमची. आपल्याला 2 अमूल चीज क्यूब लागणार आहेत. ते आपण आता बटाट्याचं मिश्रण आपण मिक्स केलं आहे त्याच्यामध्ये किसून घेऊया आपण. दोन्ही क्यूब किसून घ्यायचे आहेत. आता आपण पिठाचा गोळा घेऊन एक छोटीशी चपाती लाटून घेऊया. चपाती लाटून झाल्यावरती आपण जे स्टफिंग केलं होतं बटाट्याचं ते लावून घेऊया आणि स्क्वेअर पराठा आपण लाटूया. तव्यावरती 1 चमची तूप टाकून आपण हा पराठा आता छानपैकी शेकून घ्यायचा आहे दोन्ही साईडून. हा पराठा आता दोन्ही साईडून आपण शेकून घेतलेला आहे आणि त्याच्यावरतीच आपण अमूल चीज क्यूब आपण किसून घेणार आहोत. चीज असल्यामुळे टेस्ट खूपच छान येते आणि मुलांना तर चीज खूपच आवडतं. आता हा पालक आलू चीज पराठा खाण्यासाठी एकदम रेडी आहे आणि टेस्टला तर खूपच छान लागतो. तुम्ही पण करून बघा आणि नक्की सांगा कमेंटमध्ये कसा टेस्टला आहे.